इक्विलिब्रिया या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस या संदर्भात माहिती बघितली होती. आता आपल्याला तर पुढच्या भागाकडे जायचं आहे, दॅट इज दी ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. त्या अगोदर आपण बघणार आहेत व्हॉट इज दी डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. आता बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाला म्हणायचं आहे ते आपण बघू. इथं डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण लास्ट इयरला डिसोसिएशन कॉन्स्टंट ही कन्सेप्ट बघितलेली आहेत. बघा, जेव्हा एखाद्या ठिकाणी इक्विलिब्रियम सेटअप होतो, इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे जे काही रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट असतात त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा जेव्हा आपण रेशो घेतो त्याला आपण म्हणतो त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा काढायचा आहे. आपण सुरुवातीला बघणार आहेत डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड. वीक ॲसिडसाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा काढायचा बघा फॉर वीक ॲसिड. आता वीक ॲसिडमध्ये आपल्याला माहिती आहे दॅट इज इफ वी कन्सिडर दी अरेनियस कन्सेप्ट. अरेनियस कन्सेप्ट आपण सुरुवातीला इथं बघणार आहे, कारण की डिसोसिएशन कॉन्स्टंटचे ही जी कन्सेप्ट आहे समजण्यासाठी आपल्याला अरेनियस कन्सेप्ट बघावं लागेल. व्हॉट इज अरेनियस सेट? दी सबस्टन्स विच when gives H plus ions in aqueous solution is called as acid. म्हणजे बघा, असा सबस्टन्स की जो त्याच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये H plus आयन्स देतो त्याला म्हणायचं आहे ॲसिड. त्यानुसार आपण इथे दाखवतो HA अशी एक मेथड आहे HA ने ॲसिड दाखवण्याची. बघा, ॲसिड डिसोसिएट्स ॲज वीक असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये डिसोसिएशन कसं होणार आहे, पार्शली होणार आहेत, पूर्ण डिसोसिएशन होणार नाही. मग आता त्याचं डिसोसिएशन कसं होणार, याच्यामध्ये H स्टँड्स फॉर हायड्रोजन, दॅट मीन्स H प्लस अँड A मायनस. त्याच्यामधला जो काही निगेटिव्हली चार्ज आयन्स आहे तो आपण A ने दाखवतोय. असा कोणत्याही प्रकारचा सिम्बॉल नाही आहे, फक्त आपण एक रिप्रेझेंट करण्यासाठी A ने दाखवतोय त्याला. जसं इथं Cl असू शकतो, SO4 मायनस असू शकतो, कोणता एक असू शकतो, पण आपण फक्त इथं एक जनरल म्हणून इथं A मायनस दाखवतोय. सो इट्स डिसोसिएशन इज H प्लस अँड A मायनस. आता बघा, त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट इट इज शोन बाय Ka. इट इज गिवन टू बी. कसा काढत असतो आपण तो, दॅट इज दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, म्हणजे जेवढे काही प्रॉडक्ट्स आहेत या प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इंटू अनदर प्रॉडक्ट दॅट इज A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनआयोनाइज्ड HA. जेव्हा आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ते टर्म्स लिहितोय, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टर्म्समध्ये लिहिण्याचा अर्थ असा होतो की इट रिप्रेझेंट दी मोलर कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर क्युबिक डेसिमीटर. म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन दाखवण्यासाठी आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवतोय. सो Ka इज दी डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड, किंवा त्याला आपण ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणतो. या पद्धतीने त्याला दाखवता येतं. आता बघा, जसं आपल्याला वीक ॲसिडचं दाखवतो तसंच आपल्याला वीक बेसचं सुद्धा आपल्याला हे दाखवता येईल डिसोसिएशन. कसं राहणार बघा, वीक बेस रिप्रेझेंटेड बाय BOH. पुन्हा एकदा आपल्याला अरेनियसच्या थेरीचा वापर करायचा इथं. अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी, द सबस्टन्स विच गिव्स OH मायनस आयन्स इन ॲक्वेस सोल्युशन आर कॉल्ड ॲज बेस. आता इथं बघा, BOH इट डिसोसिएट्स ॲज B प्लस अँड OH मायनस. इथं सुद्धा B एक आपण फक्त सिम्बॉल घेतलेला आहे रिप्रेझेंट करण्यासाठी कोणताही एक, जसं की तो Na असू शकतो, K म्हणजे पोटॅशियम असू शकतो, पण OH मात्र या ठिकाणी असणारच आहेत म्हणून आपण दाखवलेला आहे B प्लस अँड OH मायनस. याच पद्धतीने या वीक बेसचा सुद्धा आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढता येतो. दॅट मीन्स इट इज गिवन बाय Kb इज इक्वल टू. आता बघा, जसं आपण याचा काढला होता दॅट इज दी प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स अपॉन प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. आता इथं रिॲक्टंट एकच असल्यामुळे त्यांचं प्रॉडक्ट घेण्याचे काही प्रश्न नाही. बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन molar concentration of BOH, undissociated BOH. So this is the value of Kb.
यानुसार आपण के आणि के बी व्हॅल्यू काढू शकतो. त्याला म्हणायचे आहेत ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. दिस इज दी बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता याच टर्मचा वापर करून आपल्याला ओस्टवर्ड डायल्यूशन लॉ बघायचा आहे. ओस्टवर्ड डायल्यूशन लॉ बघा, RNAची जी कन्सेप्ट होती तिला क्वांटिटेटिव्हली एक्सप्रेस करण्यासाठी ओस्टवर्डने एक डायल्यूशन लॉ दिलेला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. आता ओस्टवर्ड डायल्यूशन लॉ जो होता तो ॲसिडसाठी आणि बेससाठी वेगवेगळा होता. सुरुवातीला आपण बघणार आहे फॉर वीक ॲसिड. वीक ॲसिडसाठी हा डायल्यूशन लॉ कसा होता बघा. जसं आता आपण बघितलं की RNAच्या कन्सेप्टनुसारच आपल्याला ह्या वीक ॲसिडचं रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल किंवा डिसोसिएशन जर दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवणार. आपण बघा या पद्धतीने दाखवतो त्याला. दॅट इज HA. इट इज डिसोसिएटेड ॲज H+ अँड A-. वीक ॲसिडचं डिसोसिएशन आपण ह्या पद्धतीने दाखवलं. आता आपण असं कन्सिडर करायचं आहे आपल्याला की इथं 1 मोल ऑफ ॲसिड इज टेकन. 1 मोल आपण ॲसिड घेतलेलं आहे सुरुवातीला त्याचं ॲक्वे सोल्युशन घेत असताना, आणि काही वेळानंतर तिथं डिसोसिएशन सुरू झाल्यानंतर एक इक्विलिब्रियम सेटअप झालेला आहे बघा. मग आता इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती मोल्स त्याचे शिल्लक राहिलेत हे आपल्याला इथं बघायचं आहे. इथं असं म्हणायचं आहे नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम. आता बघा सुरुवातीला मी सांगितलं की याचे 1 मोल आपण घेतला होता. ह्या 1 मोलमधले जेवढे नंबर ऑफ आयन्स किती वापरले गेले आपल्याला माहीत नाही. आपण जसं आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन घेतलं होतं अल्फा, तर इथं आपण अल्फाने दाखवणार की अल्फा एवढ्या मोलचं त्याचं डिसोसिएशन झालं आणि त्याचं कन्व्हर्जन कशात झालं आहे तर H+ मध्ये. आता साहजिक आहे जेवढे नंबर ऑफ आयन्स हायड्रोजनचे फॉर्म झाले आहेत तेवढेच A- पण फॉर्म व्हायला पाहिजे. म्हणजेच याचे सुद्धा किती मोल्स फॉर्म झाले असतील अल्फा एवढे मोल्स फॉर्म झालेले आहेत. दिस साइन रिप्रेझेंट अल्फा. आता बघा 1 मोलपैकी अल्फा एवढे मोल्सचं डिसोसिएशन झालं आहे. जसं आपण बघितलं होतं की समजा 100 असतील, 100पैकी 10 मोलचं डिसोसिएशन झालं तर अनडिसोसिएटेड किती राहिले होते 100 - 10 दॅट इज 90. तसं 1 मोलपैकी अल्फाचं जर झालं असेल तिथं शिल्लक किती राहिलं असणार दॅट इज 1 - अल्फा. एवढं मोल्स हे अनडिसोसिएटेड ॲसिडचे शिल्लक राहिले आहेत. आता इक्विलिब्रियममध्ये एवढं मोल्स होते. मग इक्विलिब्रियमला त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार मी ते असं म्हणायचं आहे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन कसं काढत असतो बघा आपण नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. आपण असं कन्सिडर करतो की या ठिकाणी V एवढं व्हॉल्यूम घेतलं होतं. V एवढं व्हॉल्यूम जर घेतलं असेल तर व्हॉल्यूम तर काही चेंज होणार नाही आहे. त्यात फक्त हे नंबर ऑफ हे जे काही आहेत आयन्स यांचंच फक्त याच्यामध्ये इंटरचेंज होत राहील, परंतु व्हॉल्यूम जेवढं आहे ते फिक्स राहणार. सपोज इफ V इज दी व्हॉल्यूम देन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनआयोनाइज्ड ॲसिड इज गिवन बाय 1 - अल्फा अपॉन V. What is the concentration of alpha H+ here? It is alpha upon V and it is also alpha upon V. हे झालं त्यांचं इक्विलिब्रियममधलं कॉन्सन्ट्रेशन. आता बघा आपल्याला काय बघायचं आहे की ज्यावेळेस हे इक्विलिब्रियम सेटअप झालं त्यावेळेस त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण जो आता काढला होता बघा के, तो कसा काढणार इथं दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट KA इज इक्वल टू आपल्याला तो फॉर्म्युला माहिती त्याचा दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- अपॉन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. आता या व्हॅल्यू जर आपल्याला माहिती आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी आपण इथं काढलेलं आहे, त्या व्हॅल्यू जर इथं पुटअप केल्या तर काय येईल बघा दॅट इज अल्फा अपॉन V इंटू अल्फा अपॉन V डिवायडेड बाय याचेच कॉन्सन्ट्रेशन काय इथं 1 - अल्फा डिवायडेड बाय V. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर याच्यामधला हा V आणि हा V कॅन्सल होणार आणि आपल्याला इथे मिळेल अल्फा इंटू अल्फा दॅट इज दी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 - अल्फा आणि हा V याला मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, हा खाली याच्यात असल्यामुळे याला मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. सो अल्फा स्क्वेअर अपॉन
1 minus alpha into V. This is the value of ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. पण आता इथं बघा ही जी व्हॅल्यू दिलेली आहे 1 मायनस व्ही, आपल्याला एक माहिती आहे की याच्यामधला जो व्ही आहे म्हणजेच त्याच्यामधले व्हॉल्यूम्स आहेत, ह्या व्हॉल्यूमला आपण माहीत नाही आपल्याला किती व्हॉल्यूम घेतलेलं आहे, पण आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे. सुरुवातीला आपण असं म्हटलं होतं की याचे 1 मोल आपण घेतलेले आहेत. याचा अर्थ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन इफ स्मॉल सी is the equilibrium concentration of this acid, then आपल्याला एक माहिती अजून की याच्यामध्ये आपण 1 मोल घेतलेला आहे. ॲसिडचं किती घेतलं आपण 1 मोल डिझॉल्व्ड इन व्ही व्हॉल्यूम. व्ही एवढ्या व्हॉल्यूममध्ये जर आपण 1 मोल घेतला असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कसं दाखवणार, दॅट इज इफ सी इज दी कॉन्सन्ट्रेशन देन सी इज इक्वल टू 1/V. आपण सी कशाने दाखवू शकतो 1/V. 1 म्हणजेच दॅट इज द नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व्ड इन V क्युबिक डेसिलिटर आणि त्याचं युनिट काय असणार, दॅट इज मोल पर क्युबिक डेसिमीटर. आता सीची व्हॅल्यू 1/V जर असेल तर ह्या 1/Vच्या ऐवजी आपण सी ठेवू शकतो. म्हणजेच KA ची व्हॅल्यू आपण असं लिहू शकतो, दॅट मीन्स KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. This implies that K is equal to alpha square into C divided by 1 minus alpha. आता बघा इथं K ची व्हॅल्यू जी आहे ही जी दिलेली आहे, दॅट मीन्स KA is equal to alpha square in bracket 1 minus alpha into V or alpha square into C 1 मायनस अल्फा. पण या ठिकाणी 1 मायनस अल्फा जे आहेत आपल्याला माहिती आहे की अल्फाची व्हॅल्यू हा फॉर वीक ॲसिड जर असेल तर अल्फाची व्हॅल्यू खूप कमी असते. दॅट मीन्स फॉर वीक ॲसिड द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज व्हेरी स्मॉल. व्हेरी स्मॉल जर असेल तर आपल्याला माहिती आहे स्मॉल म्हणजे किती असणार, सपोज इट मे बी 0 पॉईंट समथिंग, 0 पॉईंट काहीतरी असणार. आता 1 मधून 0 पॉईंट काही जर मायनस केले, समजा 0.11 जर मायनस केलं, इथं काय राहणार 0.99 म्हणजे जवळपास 1च्या इक्वलच असणार. दॅट मीन्स ही व्हॅल्यू जर निग्लिजिबल असेल तर 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल्स टू 1. देअरफॉर फॉर वीक ॲसिड 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू अल्फा. त्याची व्हॅल्यू आपण अल्फा ही कन्सिडर करू शकतो. याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा नव्याने लिहावं लागेल KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन इथं 1 मायनस अल्फा इज इक्वल टू 1 यायला पाहिजेत, कारण की अल्फाची व्हॅल्यू आपण निग्लिजिबल कन्सिडर केली आहे. दॅट मीन्स अल्फा स्क्वेअर अपॉन V ही व्हॅल्यू आपण 1 कन्सिडर केली, ती लिहिण्याची गरज नाही. और K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. या 2 पद्धतीने आपल्याला त्याला रिप्रेझेंट करता येऊ शकतात. आता बघा हीच व्हॅल्यू जी आहेत म्हणजे अल्फाच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, दॅट मीन्स अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KA इंटू V. ही V इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आपल्याला. और वी कॅन से दॅट अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KA अपॉन C. हे C इकडे आल्यानंतर आता डिव्हिजनमध्ये जातील, सो KA अपॉन C. तुम्ही याला असंही म्हणू शकता, दॅट मीन्स अल्फा ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत, KA कॉन्स्टंट असतो, त्यामुळे अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट V. और वी कॅन से दॅट अल्फा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट C. अंडर रूट C डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार किंवा अंडर रूट C इनवर्सली प्रोपोर्शनल असणार. याच्यावरून आपण ह्या ओस्टवर्ड डायल्युशन लॉ काय सांगतो की द डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा काय आहे, इट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ
व्हॉल्यूम और इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन. या पद्धतीने आपण वीक ॲसिडसाठी ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ बघू शकतो. सिमिलरली जसं आपण वीक ॲसिडसाठी बघितलेलं आहे तसंच वीक बेससाठी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ काढता येतो. फक्त इथं फरक एकच असणार, एच ऐवजी आपल्याला BOS लिहावं लागेल आणि जिथं जिथं KA त्या ठिकाणी आपल्याला फक्त KB जर व्हॅल्यू टाकली इथं ते बाकी ॲज इट इज सर्व राहणार आणि इथं तर KA इथं KB येणार, इथं KB येणार. बाकी त्याचं डेरिवेशन हे सिमिलर असणार. सो दिस इज दी ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड ॲज वेल ॲज वीक बेस. हे जर फॉर्म्युले दिलेले आहेत, हे दोन्ही तिन्ही फॉर्म्युले आहेत, हे आपल्याला काही न्यूमेरिकल्स आपल्याला इथं दिलेले आहेत. वी विल ट्राय टू सॉल्व दिस न्यूमेरिकल्स ॲट दी एंड ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं जे काही बघायचं आहे टॉपिक तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.